BEd CET 2025चे हॉल तिकीट साईटवर आलेल्या विद्यार्थ्यांनी डाउनलोड केलेल्या आहे। यामध्ये काही विद्यार्थ्यांना हॉल तिकीट डाउनलोड करता येत नाही आहे, भरपूर प्रॉब्लेम येत आहे आणि काही विद्यार्थ्यांच्या फॉर्ममध्ये चुका झालेल्या आहेत, जसं की नावामध्ये म्हणजे स्पेलिंग मिस्टेक, कोणाच्या याच्यामध्ये डेट ऑफ बर्थ, जेंडर या प्रकारे चुका झालेल्या आहेत। तर यांना एग्जाम सेंटरमध्ये आतमध्ये घेणार का, म्हणजे एंट्री मिळणार का की यांना एंट्री मिळणार नाही, कारण यांचे जे डॉक्युमेंट्स राहणार आहे आधार कार्ड, पॅन कार्ड त्यावरती आणि यांच्या हॉल तिकीटवरती जर वेगळं असलं तर काय करायचं, या संदर्भात संपूर्ण अपडेट आपण या व्हिडिओमध्ये बघणार आहे। तर ज्यांची हॉल तिकीट येत नाही आहे सर्वप्रथम त्यांना सांगतोय, जर तुमची हॉल तिकीट येत नसेल आणि लॉग इनमध्ये जाऊन तुम्ही एकदा तुमचा फॉर्म चेक करा। जर तुमचा फॉर्म CET रजिस्ट्रेशनमध्ये जर दिसत असेल तर तुमची हॉल तिकीट त्याच लॉग इनमध्ये येणार, नाहीतर विद्यार्थ्यांनी 2 ते 3 रजिस्ट्रेशन केले आणि हॉल तिकीट एका याच्यामध्ये बघत आहे। तर सर्वप्रथम BEd CET मध्ये इनरोल लिहिलेलं आहे का, जर इनरोल लिहिलेलं असेल CET रजिस्ट्रेशनच्या ऑप्शनवर तर तुमची हॉल तिकीट याच लॉग इनमध्ये येणार आहे। जर नसेल, तुमचा फॉर्मच नसेल या CETचा या लॉग इनमध्ये, तर तुम्ही चेक करा की आपण दुसरं रजिस्ट्रेशन केलेलं आहे का, दुसरी ईमेल ID यूज केली होती का। जर केली असेल तर तुमचं त्या लॉग इनमध्ये तुम्हाला हॉल तिकीट मिळणार। त्यानंतर भरपूर जे विद्यार्थी आहे यांच्याकडे ID आणि पासवर्ड नाही आहे, ID पासवर्ड नसल्यामुळे ते फॉरगेट करत आहे परंतु फॉरगेट होत नाही आहे। तर घाबरण्याचं कारण नाही आहे, साईटवर 2 नंबर दिलेले आहे हेल्प डेस्कचे, ते नंबर तुम्हाला या व्हिडिओच्या डिस्क्रिप्शनमध्ये दिलेले आहे। तुम्ही त्यांना कॉल करा, त्यांना सांगा, ते तुम्हाला तुमचा ID आणि पासवर्ड देऊ शकतात आणि तुम्हाला प्रोव्हाइड करू शकतात, म्हणजे घाबरण्याचं कारण नाही आहे। पेपरला वेळ असल्यामुळे तुम्ही त्यांना कॉल करून तुमचा ID पासवर्ड संदर्भात संपूर्ण अपडेट घेऊ शकता। तिसरा प्रश्न की हॉल तिकीटमध्ये मिस्टेक झालेली आहे, तर गेट हॉल तिकीटला क्लिक करा। इथे तुम्हाला हॉल तिकीटचा ऑप्शन दिलेला आहे, इथे क्लिक करा। इथून क्लिक केल्यानंतर हॉल तिकीट एकदा डाउनलोड करून घ्या। तुमची हॉल तिकीट डाउनलोड झाल्यानंतर इथे तुम्हाला 2 ब्ल्यू लाईन दिलेल्या आहे, तर यामध्ये बघा हे PWD म्हणजे हँडिकॅप विद्यार्थ्यांसाठी दिलेलं आहे। त्यानंतर इथे डाउनलोड द अंडरटेकिंग फॉर करेक्शन नेम, फोटो, सिग्नेचर, DOB, जेंडर। जर तुमच्या फॉर्ममध्ये म्हणजे हॉल तिकीटवर यामधून कोणतीही चूक असेल तर तुम्ही इथे दिलेला फॉर्म घेऊन जाऊ शकता। जर इथे क्लिक केलं तुम्ही तर तुम्हाला परत एक फॉर्म डाउनलोड होणार, बघू शकता हाय अंडरटेकिंग फॉर्म। इथे तुम्हाला तुमचा फोटो लावायचा, यामध्ये संपूर्ण ऑप्शन दिलेले आहे, म्हणजे हा तुम्हाला संपूर्ण फॉर्म फिल करून घ्यायचा आहे आणि हा फॉर्म तुम्हाला सोबत घेऊन जायचा आहे। यावरती संपूर्ण माहिती दिलेली आहे। हा फॉर्म तुम्ही डायरेक्ट हॉल तिकीटच्या खाली जे 2 लिंक दिलेले आहे, सेकंड नंबरच्या लिंकवरून तुम्ही डाउनलोड करू शकता। जर कोणाला पाहिजे असेल तर तुम्ही आपल्या टेलिग्राम चॅनलवर सुद्धा देण्यात येईल, तिथून सुद्धा तुम्ही डाउनलोड करू शकता। तर अशा प्रकारे तुम्ही संपूर्ण जेही तुमच्या फॉर्ममध्ये त्रुट्या झाल्या असेल तर घाबरण्याचं कारण नाही आहे, ऑप्शन आहेत। त्यामुळे कोणत्याही विद्यार्थ्याला कोणतीही अडचण असेल तर कमेंट्स करा, कमेंट्सवर तुम्हाला संपूर्ण सोल्युशन दिल्या जाणार। तर BEd बद्दल संपूर्ण अपडेट तुम्हाला आपल्या चॅनलवर देण्यात येत आहेत आणि देण्यात येणार, त्यासाठी आपल्या चॅनलला सबस्क्राईब करून ठेवा, जेणेकरून संपूर्ण अपडेट तुमच्यापर्यंत पोहोचल्या पाहिजे।